महायोगपीठे तटे भीमरथ्यामरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्पृदी प्रदेशं वीरेन्द्रादीय देवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अनुदिन अनुतापे तापलो राम राया परमदीन दयाळा निरसी मोह माया अचपड मन माझे नावरे यावरीता तुझ बिनशी न होतो धाव धाव आता कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदुनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्व अहं न जाने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनतुं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं ज्ञानदीप्तिकला ब्रह्मचित्तकला अमृत संजीवनी प्रत्यक्ष ज्योति चित्तरत्नकलिका निरंजने ब्रह्मणी अनवरदक विषयासन सद्भावे त्या साधू जना त्या मुक्ताई जननी अमुचे मनोभावे वंदना मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने 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 आद्यत्रया जननी देवाची नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत कीर्तन रूपी जमलेल्या
दादा थोडा नॉर्मल विक्को द्या बोलताना, रिटर्न यायला पाहिजे असं. कीर्तनाच्या चिंतनाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानियांचे राजे योग्यांचे मौली अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप अनाथांचे माय ज्ञानोबारा यांचा 3 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील नामाचं महत्त्व सांगणारा अभंग मृत्यूलोकामध्ये याच्यावत जीवांना उपदेश करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला मला एक उपदेश करतायत. या मृत्यूलोकामध्ये कोणी 70 वर्ष जगतं, कोणी 80 वर्ष जगतं, कोणी 90 वर्ष जगतं, कोण किती जगेल सांगता येत. पण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. आपण ज्या लोकांकरता प्रपंचाचा एवढा मोठा थाट उभा करतो, ज्या लोकांकरता आपण आयुष्यभर राबतो, संसाराचं रहाटगाड ज्या लोकांकरता आपण जगतो, एवढा प्रपंचाचा थाट उभा करतो, जेव्हा अंत्यस्थिती आपल्यावर निर्माण होते, आपल्या शरीरामधून आपल्या प्राणाचं मार्गोत्क्रमण जेव्हा होतं, किंबहुना अंत्यस्थितीत दुःखाचा टाईम आला की प्रत्येक जीवाने एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. आपल्यावर आयुष्यभर प्रेम करणारे लोक निर्वाणीच्या टायमाला, दुःखाच्या टायमाला आपल्यापासून दूर जातात. मग माऊली तुम्हाला मला एक गोष्ट बोलतायत आणि तुम्हाला मला सावध करतायत की मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. कोणती महाराज? आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण सोडवण आपल्याला करायची आहे. आणि अनंत जन्मापासून जे संसाराचं बंधन तुमच्या आणि माझ्या पाठीमागे लागलंय त्याला आपल्याला तोडायचं आहे. संसार माणसाच्या जीवनामध्ये कधी पूर्ण होत नाही. मला जेऊरवाल्यांना सगळ्यात पहिला कीर्तनातला प्रश्न विचारायचा आहे. माणूस हा आयुष्यभर प्रपंच करतो, पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. माणूस संसार करता करता मरतो का पूर्ण करून मरतो? बोला ना. पूर्ण करून कधी मरत नाही. जो झोपड्यामध्ये राहतो त्याला असं वाटतं माझं पत्तरचं घर पाहिजे. जो पत्राच्या घरात राहतो त्याला असं वाटतं स्लॅब पडून जायला पाहिजे. जो स्लॅबच्या घरामध्ये राहतो त्याला असं वाटतं तालावर ताल पाहिजे. जो तालावर तालच्या घरामध्ये राहतो त्याला असं वाटतं जेऊरमध्ये आता काय खरं राहिलं नाही, कन्नडमध्ये मोठा बंगला पाहिजे. पण त्या बंगल्याची पूर्तता करता करता माणूस नदी किनाऱ्यावरच्या बंगल्यावर पोहोचतो, तरी प्रपंचातला थाट पूर्ण होत नाही. कबीर महाराज फार गोड भाव सांगतात. 3 दिना तेरी तिरिया रोवे 4 दिना तेरा बाई. 3 दिना तेरी तिरिया रोवे 4 दिना तेरा बाई. जन्म जन्म तेरी माता रोवे ओ. जन्म जन्म तेरी माता रोवे करके आस पराई. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. कितीही प्रपंच करा, एक दिवशी या देहाची माते होईल. म्हणून माऊली ज्ञानोबराय तुम्हाला आणि मला सावध करतायत. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. अनंत जन्मापासून जे संसाराचं बंधन तुमच्या आणि माझ्या पाठीमागे लागलंय ते तुम्हाला आणि मला तोडायचं आहे. मग महाराज, एखादा शेतकरी जसं शेतामध्ये झाड तोडायला जातो, तो कुऱ्हाडीचा वापर करतो, तसा मला हे संसाराचं झाड तोडायचं आहे. बरं, संसाराचं झाड सरळ आहे का उलट आहे? बोला ना, कसं आहे? उलट. 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, ऊर्ध्व मूल मद शाखा मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशेष्य परनानी यस्तम वेद सवेदवेद. हे संसाराचं झाड उलट आहे. मग महाराज, आम्हाला संसाराचं झाड तोडायचं आहे. ते संसाराचं बंधन तोडण्याकरता आम्हाला साधन सांगा. फार गोड साधन महाराज सांगतायत. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजी रे. ही दोन्ही साजी रे. ही दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. राम आणि कृष्ण ही दोघं नामं साजरी आहेत, गोड आहेत, पवित्र आहेत. या नामांना हृदयाच्या मंदिरामध्ये साठवलं म्हणजे अनंत जन्मापासून संसाराचं बंधन जे तुमच्या माझ्या पाठीमागे लागलंय ते तुटल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज, ज्या नामाने संसाराचं बंधन तुटतं अशा नामाचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही अनुभव आलाय का? राम आणि कृष्ण नामाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये आला का? माऊली म्हणतायत, मी फक्त तुम्हाला सांगत नाही, माझ्या जीवनामध्ये त्या नामांचा अनुभव मी घेतलाय. ज्या ज्या लोकांचा हरिपाठ पाठ असेल त्या लोकांच्या लक्षामध्ये तेव्हा येऊन जाईल. ज्ञानदेवी रम्य
रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे ज्ञानदेव मौन जपमाळंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा किंवा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतायत ज्ञानोबरायांचं वर्णन करताना ज्ञानदेव घेतले धान नित्य धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. माऊली म्हणतायत या नामाचा अनुभव मी तुम्हाला सांगत नाही, मी सुद्धा तेच करतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाडा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे विठला. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. दादा थोडा फक्त हाईस देऊन द्या त्याला, थोडा हाईस जाड होतोय तो, आणि नॉर्मल विकू द्या मला रिटर्न यायला. भगवंताच्या कृपेने बस साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या जेऊर नगरीमध्ये ही कीर्तनाची सेवा किम निमित्ताने आयोजित करण्यात आलेली आहे. बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, तरी कीर्तनकाराचं प्रधान कर्तव्य या नात्याने भगवंताच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अनमोल अशा सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 17 वर्षापासून आपल्या गावामध्ये हा नियम चालू आहे. याही वर्षी मोठ्या आनंदाने सप्ताहाचं नियोजन झालं आणि सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. तसं बघायला गेलं तर आज तुमच्या गावामध्ये सप्ताहाचा पहिला दिवस आहे, पण कीर्तनाचं नियोजन पाहून कीर्तनाची उपस्थिती पाहून असं वाटतं की हे जागरचं कीर्तन चालू आहे. एवढं सुंदर समाज आणि सुंदर नियोजन तुमच्या गावाला आहे. हीच खरी जीवनातली आपल्या गावाची श्रीमंते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेऊरकर मंडळी, तुमच्यावर आणि माझ्यावर देवाचा उपकार आहे म्हणून आपण या मंडपामध्ये बसलो. कसा सांगतो. 2 वर्षाच्या कोरोनाच्या महाभयंकर लाटा आल्या, न जाणारी माणसं आपल्यामधून निघून गेली, तरी सुद्धा रामनवमीच्या सप्ताहाचं कीर्तन ऐकण्याकरता त्याने आजही आपल्याला मंडपामध्ये बसवलंय. हा देवाचा आपल्यावर सगळ्यात मोठा उपकार. याच्या पलीकडे अजून देवाकडे काय मागता मला सांगा. त्याची कृपा आहे म्हणून आपलं सगळं चांगलं चालू आहे. त्याची कृपा ज्या दिवशी संपेल त्या दिवशी अशीच गर्दी आपल्या घराच्या समोर गोळा होईल. दुर्दैवी असं असेल की ती गर्दी बघण्याकरता आपण जिवंत राहणार नाही. 19 आणि 20 हे 2 वर्ष तुम्हाला माहिती आहे, कोरोनाचा महाभयंकर कहर संपूर्ण महाराष्ट्रावर होता. ज्याला कोविड झाला त्याने कमीत कमी 5-5 लाख रुपये तरी दवाखान्यामध्ये भरले, तरी त्यांची माणसं घरापर्यंत आली नाही. मग जेऊरकर मंडळी मला खरं सांगा, आपल्याला देवाने कोरोना होऊ दिला नाही, 5 लाख रुपये भरू दिले नाही, मग आपले 5 लाख रुपये वाचले का गेले? बोला ना, काय झालं? वाचले. मग कीर्तन झाल्यावर तुम्ही सगळेजण मला 5-5 हजार देऊन टाका. तुमच्या 5 हजाराची मला गरज नाही, पण माझा भाव आहे का? 2 वर्षाच्या करोनाच्या महाभयंकर लाटीमध्ये पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, पैसा सगळं असताना सुद्धा त्यांची माणसं घरापर्यंत आली नाही. याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं, त्यांच्यावर देवाची कृपा नव्हती. आणि एका झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला कोविड झाला, दवाखान्यामध्ये न जाता देवाने त्याला झोपडीमध्ये सुरक्षित ठेवलं. याला देवाची कृपा म्हणतात. म्हणून तुमच्यावर आणि माझ्यावर देवाची कृपा आहे म्हणून आपण या उत्सवामध्ये बसलोय. साधू संत महात्म्यांच्या कृपेने आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. ज्यांच्या मुखारविंदामधून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकतोय ते श्री हरिभक्त परायण भगवान महाराज ठोबे शास्त्री यांच्या रसारवाडीमधून ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. तुमच्या माहितीकरता सांगतो, मी सुद्धा जेऊरचा जे बरं, माझे बाबा राहतात तिथं कारभारी सोनवणे म्हणून. कारभारी सोनवण्यांचा मी नातू आहे. पण आम्ही माझे वडील तिकडं खानदेशामध्ये राहायला चालले गेले कामानिमित्ताने. आम्ही तिकडंच मुक्ताबाईच्या बाजूला धरणगाव गाव आहे माझं, तिथं आम्ही राहतो. माझे सगळे नातेवाईक जेऊरमध्ये राहतात. बऱ्याचदा जेऊरमध्ये येण्याचा प्रसंग आला. आमच्या साहेबराव तात्यांनी सप्ताहाच्या मंडळाकडे आग्रह केला, महाराज आमच्या महाराजांची एक कीर्तनाची सेवा आम्हाला घ्यायची, तुमचं गाव इतकं चांगलं आहे. निस्ती विनंती केली आणि एका शब्दावर साहेबराव तात्यांना होकार दिला. हे प्रेम आहे तुमचं. नाहीतर गावागावामध्ये खूप विचित्र परिस्थिती आहे.
साहेबराव तात्यांनी, साहेबराव कांबळे तुम्ही सगळे लोक ओळखतात, तात्यांच्या माध्यमातून आज कीर्तनाचं यजमानत्व आहे. अत्यंत गरीब परिस्थिती आहे, मातंग लोकांची परिस्थिती कशी असते तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा कीर्तन आमच्या महाराजांनी करावं एवढा मोठा खर्च त्यांनी आपल्या वाटेला घेतलाय. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची आहे. त्याचप्रमाणे कीर्तनाला उपस्थित असलेली सगळी महाराज मंडळी, मला कोणासोबत परिचय नाही, पण ज्यांचे ज्यांचे नावं आहेत त्यांचे नावं मी घेण्याचा प्रयत्न करतो. मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण सुदाम महाराज बोरगावकर आहेत, त्याचप्रमाणे ओंकार महाराज आहेत, त्याचप्रमाणे कैलास महाराज आहेत, त्याचप्रमाणे हार्मोनियमवर दिनकर बापू आहेत, त्याचप्रमाणे गायनाचार्य अरुण महाराज आहेत, त्याचप्रमाणे कैलास महाराज आहेत, वाल्मिक आप्पा आहेत, वसंत बापू आहेत, त्याचप्रमाणे आत्माराम डिगे आहेत, बाबूराव कदम आहेत. किती जणांची नावं घेऊ, इथं भरपूर नावं आहेत. सगळ्यांचं नाव घेतला असा भाव मनामध्ये ठेवा, कारण हे नाव घ्यायचं खूप डेंजर राहतं बरं. सगळ्यांचं नाव घेतलं नाही एखाद्याचं जर सुटून गेलं तर तू मनातल्या मनात गाया देतो, याला मग काय दुःख लागलं भाऊ. त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट सांगू का, माणसाने सगळ्या ठिकाणी नावाची अपेक्षा करायला पाहिजे, पण या मंडपामध्ये नावाची अपेक्षा अजिबात करायला नको. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपलं कार्य समाजाने बघावं याच्याकरता कार्य करायचंच नाही, आपलं कार्य मंदिरामध्ये बसलेल्या देवाने बघावं याच्याकरता कार्य करायला पाहिजे. एक आंधळा रोज उठायचा, मंदिरामध्ये जायचा, देवाचं दर्शन करायचं, दर्शन झालं की मंदिरामधून निघून यायचा. आंधळ्याचा नित्याचा नियम होता, रोज मंदिरामध्ये जायचा, देवाचं दर्शन करायचं, दर्शन झालं की मंदिरामधून निघून यायचा. एक दिवशी मंदिरावर बसलेल्या सगळ्या लोकांनी आंधळ्याला अडवलं. म्हणे का रे तुला काही डोकं आहे का? म्हणे काय झालं दादा? तू रोज येतो मंदिरामध्ये, देवाचं दर्शन करतो, दर्शन झालं की मंदिरामधून निघून जातो, पण भल्या माणसा मला खरं सांग, मंदिरामध्ये बसलेला देव तुला दिसतो का? काय उत्तर देईल बरं आंधळा? तो सांगेल नाही भाऊ मला दिसत नाही. मग का रे तुला मंदिरात बसलेला देव जर दिसत नाही तर तू कशाला मरायला मंदिरामध्ये येतो का? तेव्हा आंधळ्याने जे उत्तर दिलं ना जेऊरकर मंडळी, ते तुमच्या अंतःकरणाला घाव करून निघून जाईल. आंधळा बोलायला लागला, दादा मी रोज मंदिरामध्ये येतो, मी रोज देवाचं दर्शन करतो, दर्शन झालं की मंदिरामधून निघून जातो, मंदिरामध्ये बसलेला देव जरी मला दिसत नसला तरी मंदिरामध्ये बसलेल्या देवाला मी रोज दिसतो, मी त्याच्याकरता मंदिरामध्ये येतो. म्हणून आपण जी सेवा करतो सप्ताहामध्ये ती समाजाला दिसून काही फायदा नाही त्याचा. आपली सेवा देवाला कळायला पाहिजे. सगळीच लोक तनाने मनाने धनाने आपल्या सप्ताहाची सेवा करतात. सगळ्यांच्या सामंजस्याने, सगळ्यांच्या सहकार्याने, कलाकारांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये हा यज्ञ चालू आहे. त्याच्यातल्या पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर कीर्तनकाराच्या वाटेला आलेली आहे. सप्ताहातले 3 कीर्तनकार बांधलेले असतात, पहिल्या दिवसाचा, 7व्या दिवसाचा आणि काल्याचा. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्त्व सांगावं, 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने देवाकडे मागणी मागावी आणि काल्याच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम पत्तरवाड्या वाढण्याचं असतं. समजतंय का माझं बोलणं? पहिल्या दिवसाचं कीर्तनकाराचं काम पत्तरवड्या वाढण्याचं असतं. उद्यापासून त्याच्यावर नवीन नवीन पदार्थ येतील आणि मग ते तुम्ही रोज खात राहा. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे नामाचं महत्त्व सांगणारं कीर्तन आहे. उर्वरित 1 तास 10 वाजून गेलेले आहेत. 11 वाजेपर्यंत आपल्याला अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आज अत्यंत पवित्र दिवस आहे रामनवमीचा. आज प्रभू रामचंद्रजींचा जन्मदिवस आहे. आज प्रभू अयोध्येमध्ये दिवसा 12 वाजेला जन्माला आले आणि त्याचंच महत्त्व आपल्याला आज सांगायचं आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणताय, संसाराचं बंधन तोडण्याकरता जगामध्ये 2 साधनं फार महत्त्वाची आहेत. कोणती कोणती? राम आणि कृष्ण हे दोघं नामांना जो हृदयाच्या मंदिरामध्ये साठवेल त्याचं संसार बंधन तुटून जाईल. आता जेऊरकर मंडळी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. माऊली म्हणतात राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ही 2च नावं गोड आहेत, ही 2च नावं पवित्र आहेत आणि ही 2च नावं माणसाचा उद्धार करणार आहेत. मग बाकीचे दुसरे देवाचे नावं काही कामाचे नाहीत का? आपल्या देवाला का कमी नावं आहेत का? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मोजत चला. आपल्या देवाला किती नावं आहेत मोजा बरं. यांनी त्यांनी सांगितले ते सांगत नाही, जे आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितले ते सांगतो. तुम्ही फक्त मोजा किती नावं आहेत देवाला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सज्जरूपा चक्रधरा विश्वंभरा गुरुर्ध्वजा. किती झाले? नवीन मोजा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. एवढी नाव आहेत देवाची. बरं हे तर सोडा, मीराबाई तर फार सुंदर सांगतात. हरी तेरा नाम छे जार, नाम छे जार, कहा नाम लिख में गंगोत्री. मीराबाई सांगते, कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम, द्वारका में राजा रन छोर, राजा रन छोर, कहा नाम लिखवे कंकोतरी. मग महाराज एवढी देवाला नावं असताना, बस असं राहू द्यावं, एवढी नावं असताना महाराज राम आणि कृष्ण ही दोनच नामं गोड का आहेत, ही दोनच नामं पवित्र का आहेत, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. राम नामाने किती लोकांचा उद्धार झाला हे तुम्हाला काही सांगायचं काम नाही. मला एक गोष्ट सांगा, राम नामाने शबरी मातेचा उद्धार झाला, राम नामाने वाल्मिक ऋषींचा उद्धार झाला, राम नामाने केवटाचा उद्धार झाला आणि राम नामाने दशरथ राजांचा सुद्धा उद्धार झाला. याच्या पलीकडे मी जाऊन मी तुम्हाला सांगतो, राम नामाने माणसं तरतील यात नवल नाही, राम नामाने दगड सुद्धा पाण्यावर तरले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण राम नामाने वानरांचे दगड तरले फक्त एवढंच माहिती आहे तुम्हाला. पण राम नामाने रावणाचे दगड तरले हे तुम्हाला माहित नाही. सांगतो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. असं झालं, सीते मातेचं हरण पंचवटी मधून झालं. सीते मातेचा शोध करण्याकरता सगळे वानर सैन्य निघालं. माहिती झालं की रावण श्रीलंकेमध्ये घेऊन गेलाय. मग श्रीलंकेमध्ये जायला सगळे वानर सेना निघाली. जेऊरकर मंडळी लक्ष देऊन ऐका. श्रीलंकाला जाण्याकरता देवाने कोणता मार्ग निवडला माहितीये? भारतामध्ये भरपूर राज्य आहेत, त्याच्यापैकी एक राज्य आहे तामिळनाडू. दक्षिण भारताकडे देवाने प्रवास चालू केला. तामिळनाडू राज्यामध्ये एक रामेश्वरम नावाचं गाव आहे. रामेश्वर पासून 17 किलोमीटर अंतरावर धनुष्यकोडी नावाचं गाव आहे आणि त्या धनुष्यकोडी गावापासून फक्त 18 किलोमीटर श्रीलंकेची बॉर्डर आहे, म्हणजे पाण्याची बॉर्डर. मग धनुष्यकोडी पर्यंत चालले गेले. वाटेमध्ये समुद्र आला. समुद्र पार कसा करायचा म्हणून तिथं दगडाचा पूल तयार झाला, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पूल कशाचा झाला हे पण तुम्हाला माहिती आहे. कशाचा झाला? दगडांचा. एका दगडावर रा नाव लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं. दोघं दगड पाण्यावर टाकले, दोघं दगड तरंगायला लागले. पण आता लक्ष देऊन ऐका, दोघं दगडांच्या मध्ये जो गॅप होता ना, तिथून पाणी वरती यायला लागलं. समुद्राच्या किनाऱ्यावर एक खारुताई होती. खारुताई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खारुताईच्या अंगावर मोठे मोठे केस असतात. तुमच्याकडे खारुताई म्हणतात आणि आमच्या आयराणी भाषेमध्ये खडीकाप म्हणतात. खडीकाप समजते का तुम्हाला? तुम्ही पण खडीकापच म्हणता का? खारुताई, जा द्या, खडीकाप सोडून देऊ. खारुताई, खारुताई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खारुताईच्या अंगावर मोठे मोठे केस असतात. ते खारुताई काय करायची माहितीये? समुद्राच्या किनाऱ्यावर अंग लोळवायची, आपल्या मोठ्या मोठ्या केसांमध्ये वाळू गोळा करायची, पळत 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 त्या पुलावर यायची आणि दोघं दगडांच्या मध्ये जो गॅप असायचा तिथं वाळू टाकून पडून जायची. जेऊरकर मंडळी, मला खरं सांगा, खारुताईचा जीव केवढा आहे हो? बोला ना, केवढा आहे? एवढा एवढाच आहे. पण समर्पणाचा भाव तिच्या अंतःकरणामध्ये किती मोठा आहे. आपल्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे, पण सप्ताह करता आपण 1000 रुपये सुद्धा देऊ शकत नाही. काय आक्काडी लावायची आपल्या संपत्तीला? लोकांकडे भरपूर आहे महाराज, पण देण्याची अपेक्षा लोकांच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहिले नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, अनेतीने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसू पण देत नाही आणि रडू पण देत नाही. 50 किलो साखरेचं पोतं माणसाला खांद्यावर उचलता येतं, पण त्याच्यातली मूठभर साखर सुद्धा खाता येत नाही. डॉक्टर सांगतो, जर मूठभर साखर खाल्ली साहेब तर उद्या तुमच्या घराच्या समोर गर्दी गोळा झाल्याशिवाय राहणार नाही. हजारो रुपयाचा पलंग माणूस घरामध्ये आणू शकतो,
पण डॉक्टर सांगतो दादा पलंगवर झोपता येणार नाही, मनक्यात गॅप आहे तुमचा, चटईवर झोपावं लागेल. म्हणून माणसाने कधीही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. लोकांना बंगला दिला देवाने पण सुख हिसकवून घेतलं. आणि काही लोक झोपडीमध्ये आहेत, त्यांच्यासारखा आनंदी कोणी नाही. माणसाच्या जीवनातला सगळ्यात अल्टिमेट पर्पज काय माहितीये? सुखी राहणं. मग तो झोपडीत असेल किंवा बंगल्यात. कधीतरी आदिवासी लोकांच्या झोपडीकडे चक्कर मारून या, किती आनंद राहतो महाराज. आपले खिशे भरले पैशांनी, पण चेहऱ्यावरचं समाधान चालले गेलो लोकांचं. हसत नाही लोक, हसतानाच दिसणार नाही तुम्हाला लोक. जो मन मोकळा हसतो त्याच्यासारखा पवित्र माणूस या जगामध्ये कोणताच नाही. आणि जो गालातल्या गालात असतो समजून घ्यायचं हा एक नंबरचा खतरा धोका आहे. हसणं खूप अवघड झालं. हसताना कमीत कमी आपले 8 दात तरी दिसायला पाहिजे, त्याला हसणं म्हणतात. किती दात? 8 दात. कारण या 8 दातांना 7 नावं आहेत. ही जी पुढं मोठी मोठी जी 2 दात आहेत त्यांना पटाशीचे दात म्हणतात. त्याच्या बाजूला जी 2 आहेत त्यांना उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्या बाजूला जी आणीदार आहेत त्यांना सुळी दात म्हणतात. त्याच्यानंतर जे आहेत त्यांना दात म्हणतात. दाताच्या बाजूला आहे तिला उपदाड म्हणतात. उपदाडच्या बाजूला आहे तिला दाढ म्हणतात. आणि लग्न झाल्यावर जे येते तिला शाब्बास. लग्न झाल्यावर पण दाढच येते बरं, पण अक्कल तिच्याकडून येते. म्हणजे तिची अक्कल आणि याची दाढ बरोबर अक्कल दाढ. विठ्ठल मग माणसाच्या जीवनामध्ये आनंद शिल्लक राहिला नाही. झोपडीकडे जा तुम्ही. एक महात्मा झोपडीमध्ये राहत होता आणि त्याचे उद्गार आहेत. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, आकाश पांघरावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या. झोपडीवाला म्हणेल असं गाणं, बंगला किती मोठा बांधा. बंगल्यावाला म्हणेल का? या बंगल्यात माझ्या फरचीवरी लोळावे, स्लॅपाकडे बघावे, मनक्यात गॅप पडावे. बंगला किती मोठा बांधा, बंगल्यात आनंद नाही. माणूस समाधानी राहिला पाहिजे. खारुताईचा जीव एवढा एवढा आहे जेऊरकर मंडळी, पण परोपकार करण्याची वृत्ती किती मोठी तिच्या अंतःकरणामध्ये बघा. पळत पळत येते, 2 दगडांच्या मध्ये जो गॅप असायचा तिथं अंग झटकून पडून जायचे. हे सगळं पाहिलं रामप्रभुचंद्रजींनी. रामरायांनी तिला हातावर घेतलं, तिच्या बरोबर प्रभू बोलायला लागले. खारुताई एवढा एवढा जीव आहे ग तुझा, पण समर्पणाचा भाव तुझ्या अंतःकरणामध्ये किती मोठा आहे. प्रभूंचं हृदय भरून आलं रामाचं तिच्या बरोबर बोलता. आणि बोलता बोलता प्रभूंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणून खारुताईच्या अंगावर ज्या 3 रेषा आपण पाहतो ना, त्या सामान्य रेषा नाही, ते खारुताईने तिला दिलेलं, रामाने खारुताईला दिलेलं बक्षीस आहे. आणि तेव्हापासून मग समाजामध्ये एक म्हण चालू झाली, जेऊरच्या सप्तामध्ये आपला काही का होईना भो थोडाफार तरी खारीचा वाटा पाहिजे. हे म्हण तेव्हापासून चालू झाले. रामरायाच्या पुलामध्ये खारीचा वाटा दिला खारीने, पूल तयार होऊन गेला. आता याच्या पुढचा प्रसंग अत्यंत गोड आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. पूल तयार होऊन गेला. ज्या दिवशी पूल तयार झाला त्याच दिवशी लंकेमध्ये बातमी चालली गेली. कोणाला? राक्षसांना. राक्षस झोपेमधून उठले. त्यांना माहिती झालं की वानर सैन्य इतकं डेंजर आहे की त्यांनी दगडाचा पूल तयार करून टाकला. ते पळत पळत गेले. रावणाला अर्ध्या रात्रीमधून झोपेमधून उठवलं. रावण म्हणे का रे मूर्ख झाले का, एवढ्या रात्री मला उठवचं काय कारण आहे? म्हणे महाराज आम्हाला माफ करा, पण उद्या ज्यांच्या बरोबर आपल्याला युद्ध करायला जायचं ना, आम्ही अजिबात त्यांच्या बरोबर जाणार नाही. म्हणे काय झालं? म्हणे त्यांचं सैन्य इतकं डेंजर आहे महाराज, त्यांनी दगडावर राम नाव लिहिलं, दगड पाण्यावर तारून टाकले. आता जे लोक दगड पाण्यावर तारू शकतात ते ह्या दगडांना मारू शकत नाही का? रावण हुशार होता. रावणाने ओळखलं यांचं मानसिक खच्चीकरण झालंय. जेऊरकर मंडळी शरीराला झालेला रोग बरा होतो.
पण ज्या दिवशी आपला मनाला रोग होतो त्या दिवशी जगातला कोणताच डॉक्टर आपला रोग बरा करू शकत नाही. रावणाने एवढ्या कॉन्फिडन्सने सांगितलं, म्हणे का रे पाण्यावर दगड तारणं काही तुम्हाला एवढं विशेष वाटतं का? राक्षस एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले, म्हणजे तुम्हाला काहीच विशेष वाटत नाही? म्हणे काय विशेष आहे त्याच्यामध्ये? चला माझ्या पाठीमागे, मी पण तुम्हाला दगड तारून दाखवतो. राक्षसांना घेऊन रावण समुद्राच्या किनाऱ्यावर आला. सगळ्यांना सांगितलं आणा दगड, सगळ्यांनी दगड आणली. सगळ्यांना सांगितलं टाका दगड, टाका रावण नाव दगडावर. त्यांनी राम नाव टाकलं ना, तुम्ही रावण नाव टाका. सगळ्यांनी रावण नाव टाकलं. सगळ्यांना सांगितलं टाका आता दगड पाण्यामध्ये. सगळ्यांनी दगड पाण्यामध्ये टाकले. मला खरं सांगा जेवरकर मंडळी, रावणाचा दगड तरायला पाहिजे का नको तरायला पाहिजे? बोला ना. नको तरायला पाहिजे, त्याचं सोपं उत्तर आहे. कारण रावणाच्या नावाने जर दगड तरली तर रामाचं चिंतन कोण करेल? पण चमत्कार असा झाला जेवरकर मंडळी, सगळ्यांना घेऊन रावण समुद्राच्या किनाऱ्यावर आला. सगळ्यांना सांगितलं दगड आणा. सगळ्यांनी दगड आणली. दगडावर रावण नाव टाकलं. सगळ्यांना सांगितलं टाका दगड पाण्यामध्ये. सगळ्यांनी दगड पाण्यावर टाकली. पण चमत्कार असा झाला, जसे रामरायाचे दगड पाण्यावर तरंगायला लागली तसे रावणाचे दगड सुद्धा पाण्यावर तरंगायला लागले. राक्षसांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. जे राम करू शकतो ते आपला रावण पण करू शकतो. आनंदाने गेले आणि घरी झोपून घेतलं. रावण पण झोपायला परत बेडरूम मध्ये घुसायला लागला. म्हणजे आताचा बेडरूम आणि तेव्हाचा शयनकक्ष, त्या शयनकक्षामध्ये रावण घुसायला लागला. मंडोदरी रस्त्यावरच उभी होती दारणामध्ये. ती गालातल्या गालात हसत होती. मंडोदरी बोलायला लागली, महाराज मला खरं सांगा, तुमच्या बापाच्या बापाने पण दगड तरली नसती. मला खरं सांगा दगड कशी तरली? कारण बाईला माहिती असतं आपला नवरा किती पाण्यात आहे असं. बाईपेक्षा जास्त कोणाला माहिती असतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माणसाला संसार चांगला करायचा असेल तरी बायको चांगली पाहिजे, आणि माणसाला परमार्थ चांगला करायचा असेल तरी बायको चांगली पाहिजे. काहीच लागत नाही महाराज. हे जे मंडळ बसलंय ना इथं माझ्या उजव्या हाताला, यांना प्रसन्न करण्याकरता काहीच लागत नाही. हे जे टाळ घेऊन कीर्तनकार मंडळी, कलाकार मंडळी हे जे उभे आहेत ना, यांच्या जीवनात खूप डेंजर अनुभव आहेत. हे महाराजांचं लग्न झालंय तुमचं? महाराज 8-8 दिवस सप्ताहाला राहतात. आता हनुमान जयंती, रामनवमीचा प्रेड चालू आहे. काहींचे कार्यक्रम तर इतकी बिजी राहतात 15-15 दिवस घरी जात नाही. मुलं राहतात 2-2, 3-3 वर्षाचे. घरी गेल्यावर ते मुलं सुद्धा आम्हाला ओळखत नाही, हा बुवा कोण आला बुवा असं. बायांना असं वाटतं, प्रामाणिक बाईंची इच्छा फक्त एकच राहते, माणूस जर मनासारखा भेटला तर बाई त्याच्या बरोबर झोपडीमध्येही राहते, आणि माणूस जर त्याच्या मनासारखा राहतं तर बाई त्याच्यासोबत बंगल्यामध्ये सुद्धा राहते. बाईला काहीच लागत नाही, 2च शब्द लागतात. मग आम्ही 8-15 दिवस बाहेर फिरून गेलो की बाईला राग आलेला असतो. काहीच बोलावं लागत नाही बाईला, फक्त एकच शब्द बोलायचा. घरामध्ये घुसताना गालातल्या गालात हसायचं आणि तिला सांगायचं, तू आहे म्हणून माझं सगळं चांगलं चालू आहे ग. म्हणजे तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे या गोष्टीचा. तिला फक्त एकच गोष्ट सांगायची, तू आहे म्हणून माझं सगळं चांगलं चालू आहे ग. मी बाहेर फिरतो आणि तू जर माझ्या घरी राहिली नसते तर माझा प्रपंच कसा झाला असता. बाई एवढी हरभऱ्याच्या झाडवर चढून जाते महाराज, तुम्हाला काय सांगू. ती सकाळी आपण झोपलेलोच राहतो, पूर्ण गल्लीमध्ये सांगते, बाई लोकाचा कसा भेटला मला माहित नाही, पण माझा महादेवच भेटला. तशी मंडोदरीला रावणाची एक गोष्ट माहिती होती. महाराज मला खरं सांगा, तुमच्या बापाच्या बापाने पण दगड तरले नसते, मला कशी तारले सांगा. रावण बोलायला लागला, मंडोदरी खरं आहे ग, माझ्याने काय, माझ्या खापर आजोबाने पण तरला नसता, पण मी कसा तारला तुला सांगतो, तुम्ही पण ऐका. रावण बोलायला लागला, मंडोदरी मी सगळ्यांना घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो. सगळ्यांना सांगितलं आणा दगड. सगळ्यांनी दगड आणली. सगळ्यांना सांगितलं टाका रावण नाव. सगळ्यांनी रावण नाव टाकलं. सगळ्यांना सांगितलं टाका आता दगड पाण्यामध्ये. सगळ्यांनी दगड पाण्यावर टाकले मंडोदरी. पण त्या दगडाला पाण्यात पडता पडता सांगितलं, दगडा जर तरला नाही तर तुला तुझ्या रामाची शपथ आहे. परिणाम असा झाला, जशी रामरायाची दगड पाण्यावर तरली तशी माझीही तरली. आता आपला दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. राम नामाने शबरी मातेचा उद्धार होणारच, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. राम नामाने वाल्मिक ऋषींचा उद्धार होईलच, कारण ते राम भक्त आहेत. राम नामाने वानरांची दगड पाण्यावर तरतील, कारण ते रामाचे भक्तच आहेत.
पण ज्याने आयुष्यभर रामाबरोबर आणि रामाच्या नावाबरोबर दुश्मनी केली, त्या दृष्ट रावणाने एका निर्जीव दगडाला शपथ टाकली तर तो दगड तरुण गेला. जेऊरकर मंडळी, तुमच्या चरणाला हात लावून सांगतो, जर निर्जीव दगड पाण्यामध्ये तरेल तर त्या रामाचं चिंतन आपण आयुष्यभर केलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहील का? 100% उद्धार होईल महाराज. राम नाम अत्यंत प्रिय आहे, अत्यंत गोड आहे. म्हणून आपण जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, जब तक रहे जिंदगानी, जब तक रहे जिंदगानी, राम राम रटते रहो. जब तक रहे जिंदगानी, राम राम रटते रहो. जब तक रहे जिंदगानी, जब तक रहे जिंदगानी, राम राम रटते रहो. जब तक रहे जिंदगानी, राम राम रटते रहो. सगळ्यांनी टाळी वाजवायची, एका तालामध्ये रामाचं भजन करायचं सगळ्यांनी. राम राम रटते रहो, राम राम रटते रहो. राम राम रटते रहो, राम राम रटते रहो. राम राम रटते रहो, राम राम रटते रहो. हे राम राम रटते रहो, राम राम रटते रहो. बाबा तुलसी की वाणी, राम राम रटते रहो. जब तक रहे जिंदगानी, 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 राम राम रटते रहो. भगवान की जय. कर मंडळी, तुम्हाला सांगू का, ही तुमच्या गावाची खरी श्रीमंती. आता दगड उचकवला का कीर्तनकार भेटतो, कीर्तनकाराची किंमत राहिली नाही. गावे गाव कीर्तनकार झाले, पण आज गावातले सप्ते, गावातलं भजन, दशमीची फेरी आणि सकाळचा काकडा ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते भजनी मंडळ आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. गावातले सप्ते सुद्धा या लोकांमुळे जिवंत आहेत. आणि मी नेहमी सांगतो, भजनी मंडळ म्हणजे कीर्तनकारची भाऊबंदकी राहते. कोण राहतं? भाऊबंदकी. आमच्या आईराणीमध्ये अशी म्हण आहे, ज्यांनी भाऊबंदकी चांगली त्यांना वाडा चांगला. समजलं? ज्यांनी भाऊबंदकी चांगली त्यांना वाडा चांगला, ज्यांनी भाऊबंदकी बाणड त्यांना वाडा बी बाणड. काही गावाला आम्ही पुढे काही म्हणतो, हे मागचे काहीच म्हणता. आपण पुढे म्हणायचं कृपाडू सज्जन, हे मागून म्हणता उपाडू सज्जन. साम्य नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम हे. ऐका, मग राम नाम जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण जपलं पाहिजे. मला भरपूर सांगायचं, आपल्याजवळ वेळ कमी आहे, पण मी महत्वाचा उद्देश सांगतो. राम आणि कृष्ण नामाने अनेक लोकांचा उद्धार होतो. दगड राम नामाने पाण्यावर तरली. आता एक मुद्दा सांगतो, आयुष्यभर आपण रामाचं चिंतन केलं तरी आपल्याला मरावं लागेल, नाही केलं तरी पण मरावं लागेल, आणि दोघांपैकी काहीच करू नका तरी सुद्धा मरावं लागेल. सोपं दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. जेऊरचा बाजार भरतो, मला माहिती आहे. कोणत्या दिवशी भरतो? शुक्रवारी. आता दृष्टांत एकदम सोपा आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जेऊरचा एक माणूस शुक्रवारच्या दिवशी बाजारामध्ये गेला आणि संध्याकाळी घरी येता येता काळी पिशवी घेऊन घरी आला. आता काळी पिशवीचं नाव काढल्याबरोबर तुम्ही सगळी लोक माझ्याकडे एवढे आश्चर्यात्मक बुद्धीने बघू नका, कारण काळ्या पिशवीमध्ये आंबे पण आणतात, सफरचंद पण आणतात, चिक्कू पण आणतात. मग तुम्ही काय अंदाज काढला?
जेऊरवाल्यांचा अंदाज मला खूपच डेंजर दिसतो, पण तुम्ही जो अंदाज काढला ते आणलं नाही त्याने. शुक्रवारच्या दिवशी बाजारातून आंबे आणले, काळ्या पिशवीमध्ये आणले आंबे आणले. घरी आला, घरी आल्यानंतर पहिला आवाज बायकोला दिला, दुसरा आवाज दिला, तिसरा आवाज दिला, तरी बाई बाहेर निघली नाही. ज्यांचा बाहेर गैरा बफारा राहतो त्यांचं घरात काही चालत नाही. शेवटी याने चप्पल काढली, घरामध्ये घुसला. बायको 3 नंबरच्या रूम मध्ये होती. किती नंबरच्या? 3 नंबरच्या. म्हणजे बायको मुदपाक खाण्यामध्ये होती. आता मुदपाक खाना कशाला म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मराठीमध्ये त्याला किचन म्हणतात. बाई किचन मध्ये होती. बाईजवळ आंबे दिले माणसाने, बाईने ते आंबे घेतले आणि शीत कपाटामध्ये ठेवले. आता शीत कपाट कशाला म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मराठीमध्ये त्याला फ्रीज म्हणतात. का काही चुकतंय माझं? कारण आपली इंग्रजी खूप डेंजर आहे बरं. आपल्या इंग्रजी सारखी इंग्रजी कोणाचीच नाही. एक विद्यार्थी एका गुरुजीकडे इंग्रजी शिकायला गेला. विद्यार्थ्याचा पहिलाच दिवस होता. गुरुजी म्हणे कशा करता आला? काही नाही गुरुजी, इंग्रजी शिकायचे. मग बोल माझ्या पाठीमागे बोल, इलेक्ट्रिसिटी बोल. आता इलेक्ट्रिसिटी हा शब्द सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे, आपण रोज वापरतो तो. सरांनी सांगितलं इलेक्ट्रिसिटी, हा म्हणायचा इलेक्ट्रिक किटी. कारण यांच्या परिवारामध्ये असा दोष होता, हे सहचा उच्चार क सारखा करायचे. सरांनी दिवसभर शिकवलं इलेक्ट्रिसिटी, हा म्हणायचा इलेक्ट्रिक किटी. सर म्हणायचे इलेक्ट्रिसिटी, हा म्हणायचा इलेक्ट्रिक किटी. सर उगून गेले. दुसऱ्या दिवशी त्याचा बाप त्याला सोडायला गेला. गुरुजी म्हणे का हो काका, असं कसं काय तुमचा मुलगा? म्हणे काय झालं गुरुजी? म्हणे याला दिवसभर शिकवलं इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी, हा इलेक्ट्रिसिटी म्हणत नाही, हा इलेक्ट्रिक किटी म्हणतो. कसं काय शिकेल तुमचा मुलगा इंग्रजी? आता बाप तो बाप असतो. बाप म्हणे गुरुजी काल माझ्या मुलाचा पहिलाच दिवस होता, अजून त्याची कॅपी किटी नसेल. आता बापनी काय म्हणायला पाहिजे होतं, वडिलांनी काय म्हणायला पाहिजे होतं? कॅपॅसिटी. तेव्हा सरांच्या लक्षात आलं हा यांचा खानदानी प्रॉब्लेम दिसतो. आमच्या आयराणीमध्ये एक म्हण म्हणतो आम्ही, कोण खाण ना खाण चांगलं निघी जास, कोण खाण ना खाण वायबार निघी जास. तसं यांचा पूर्ण परिवार बाणट होता. तिसऱ्या दिवशी असं झालं, मुलाचे आजोबा गेले. मुलाच्या आजोबांना पाहिलं. गुरुजी म्हणे आजोबा खूप डेंजर परिवार आहे हो तुमचा. म्हणे काय झालं गुरुजी? म्हणे तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिक किटी म्हणतो, तुमचा मुलगा याला सोडायला आला होता तो कॅपॅसिटीला कॅपी किटी म्हणतो. कसं काय शिकेल तुमचा परिवार इंग्रजी? म्हातारा माणूस तो म्हातारा असतो. म्हाताऱ्याने गुरुजीच्या खांद्यावर असा हात ठेवला, कोपऱ्यामध्ये नेलं. म्हणे गुरुजी जे झालं ते झालं, आता याची पब्लिकिटी काय करू? सरला तर एवढा उलटा घाम यायला लागला, कारण एवढा वेडा परिवार त्याने कधी आयुष्यामध्ये पाहिला नव्हता. चौथ्या दिवशी असं झालं, मुलाची आई गेली. मुलाची आई गेटवरच होती. तेवढ्यामध्ये सरांनी सांगितलं, हे बाई तुमच्या मुलाला तिकडच्या तिकडे घेऊन जा, काय शिकणार नाही तुमचा मुलगा इंग्रजी. काय झालं गुरुजी एवढं रागवायला? म्हणे तुमचा मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिक किटी म्हणतो, तुमचा नवरा कॅपॅसिटीला कॅपी किटी म्हणतो, तुमचा सासरा पब्लिक सिटीला पब्लिक किटी म्हणतो. कसं काय शिकेल तुमचा परिवार इंग्रजी? आईला महाभयंकर क्रोध आला, कारण आजपर्यंत मुलाची चुकी मान्य करणारी माय अजून जन्माला यायची नाही. आईने गेट मधूनच सांगितलंय, सर या तुझ्या ट्युशनवर काय भारी भरतो, माझा मुलगा मोठा होईल ना मी त्याला युनिव्हर्सिटी मध्ये टाकेल. आता या बाईने काय म्हणायला पाहिजे होतं? युनिव्हर्सिटी. या सगळ्यांचा परिणाम सरवर झाला. सर म्हणे जाऊ द्या भाऊ, तुम्हाला पाहिजे आहे किटी सोडिसन चालला जातो. त्याला पण सिटी म्हणायचं होतं, तो पण किटी म्हणायला लागला. इतकी डेंजर इंग्रजी आहे आपली. मग आंबे कुठं ठेवले? शीत कपाटामध्ये, म्हणजे फ्रीज मध्ये. आता दृष्टांत समाप्तीकडे येतोय. सिद्धांत लक्षात घ्या. बाईने आंबे फ्रीज मध्ये ठेवून दिले. आंब्यांना 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. कशाला? आंब्यांना. जेऊरकर मंडळी तुम्ही सगळे लोक आंबे खाणार आहेत, मला खरं सांगा 10 दिवसापर्यंत आंबे फ्रीज मध्ये राहू शकतात? नाही राहत. आंब्यांचं जास्तीत जास्त आयुष्य 2 किंवा 3 दिवसाचं. चांगल्या क्वालिटीचं जर फ्रीज असेल तर 4 दिवसाचं. आता दृष्टांत संपलं, सिद्धांताकडे लक्ष द्या. 4 दिवसाच्या आत आंब्यांना कापून खाल्लं तरी आंब्याचा नाश होणार. 4 दिवसाच्या आत आंब्याचा रस करून खाल्ला तरी आंब्याचा नाश होणार. आणि 4 दिवसापर्यंत फ्रीजकडे लक्षच दिलं नाही तरी फ्रीज मध्ये आंब्याचा नाश होणार. तसं या देहाने आयुष्यभर रामाचं चिंतन केलं तरी देहाचा नाश होणार.
या देहाने आयुष्यभर संसार केला तरी देहाचा नाश होणार आणि दोघांपैकी काहीच करू नका तरी सुद्धा देहाचा नाश होणार. नाश आठवडे महाराज. सास रुख जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी ढलते ढलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो क्या भरोसा जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. वो सांस जाएगी चलते चलते, रुक जाएंगे चलते चलते, बुझ जाएगी ढलते ढलते, शम्मा बुझ जाएंगे ढलते ढलते, निकल जाएगा दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. आयुष्यभर देवाचं चिंतन केलं तरी माणसाला मरावं लागेल, आयुष्यभर नाही केलं तरी मरावं लागेल. मग तो ज्ञानोबराय म्हणतायत बाबा जर एक दिवशी मरायचं असेल तर राम आणि कृष्ण ही दोघं नाम साजरे आहेत, गोड आहेत. यांना हृदयाच्या मंदिरामध्ये स्मरण करूनच मर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. राम कृष्ण राम कृष्ण रामे हे दोन्ही साथी, राम कृष्ण रामे हे दोन्ही साथी. जोरदार टाळी वाजवा. कुठले आहेत महाराज तुम्ही?
जिरी वा कोणाच्या संस्थेमध्ये आळंदीला क्या बात. म्हणून जेऊरकर मंडळी माझी प्रार्थना आहे तुम्हाला या लहान लहान मुलांकडे बघा तुमच्या मुलांना इथंच पाठवा. इथं आल्यानंतर तुमचा मुलगा कीर्तनकार होणार नाही चालेल, इथं आल्यानंतर तुमचा मुलगा गाणारा होणार नाही तरी चालेल, इथं आल्यानंतर वाजवणारा होणार नाही तरी चालेल, पण कमीत कमीत वाईट माणूस म्हणून समाजामध्ये जन्माला येणार नाही याची 100% गॅरंटी आमच्या संप्रदायाची. आमचा संप्रदाय खूप मोठा आहे महाराज, कोणालाही हा संप्रदाय सापडत नाही. याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या किती गोड चाल म्हटली महाराजांनी. आता विचार करा तुम्ही तुमच्या मुलांना जर इथं पाठवलं नाही तर रडण्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये पर्याय शिल्लक राहणार नाही. हे माझ्या समोर टोपी घातलेली म्हातारी बसली बघ 2-4 इकडे बसले बाकी इकडे बसले. जेऊरकर मंडळी तुम्हाला सांगू ही आपली मर्यादा टिकवणारी संस्कृती जपणारी परंपरा जपणारी शेवटची पिढी पाहतोय आपण. याच्या पुढे अशी माणसं आपल्याला बघायला भेटणार नाही. हे सगळे जुने म्हातारे आज आम्हाला सांगतात महाराज आम्हाला जिल्हा परिषदचा शिक्षक जर रस्त्याने दिसून जायचा तर आम्ही घरामध्ये लपून बसायचो. काय मर्यादा असेल या लोकांच्या अंतःकरणामध्ये. आता आपल्या मुलांमध्ये ती मर्यादा राहिली. आता तेच म्हातारा नातूला सांगतं का रे तो सर चालले ना रे घरात लपून बस ना. हा 1.5 नातू म्हाताराला सांगतो ओ भाऊ तूच घरात लपून बस. मी सरांना सांगून आलोय माझा म्हातारा मेलं मी 10 झाल्याशिवाय काय शाळेत येणार. इतके डेंजर पोर आहेत आपले. अजून सांगू हा माझ्या खिशामध्ये मोबाईल आहे 20-25-30 हजाराचा असेल. हा मोबाईल तुमच्या घरातल्या 30-35 वर्षाच्या माणसाला चालवता येणार नाही. हाच मोबाईल तुमच्या घरातल्या 2 ते 3, 4, 5 वर्षाचा नातू सहज चालवतो. चालवतो का नाही चालवतो. आणि त्याचा बाप अजून गल्लीमध्ये मोठा की नाही सांगतो जे मला जमत नाही ते पोऱ्याला जमतं. काय सांगतो तो जे मला जमत नाही ते पोराला जमतं. तुझ्या पोऱ्याला काय काय जमेल हा येणारा टाइम सांगेल. आणि तेव्हा रडण्याच्या व्यतिरिक्त माणसाच्या जीवनामध्ये पर्याय राहणार नाही. मुलगा झालाच नाही तर आई वडील 2-4 वर्ष रडतात. मुलगा झाला आणि तारुण्यामध्ये जर का मेला तर आई वडील 5-10 वर्ष रडतात. पण मुलगा झालाही त्याला तरुणही केलं आणि तो मुलगा जर पुढे नालायक निघाला तर आई वडील आयुष्यभर रडतात. आयुष्यभरासाठी रडायचं नसेल मंडळी 1-1 लाखाचा पगार घेणारी मुलं आज घरामध्ये आहेत. पण त्या आईला आई म्हणत नाही बापला बाप म्हणत नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या मुलांना आज पहिलाच दिवस आहे 8 दिवसापर्यंत इथं पाठवा. कोणीच बोलणार नाही तुम्हाला हे कोणीच बोलणार नाही. जसा वाजेल तसा वाजू द्या पण त्याला उभं करा. आणि अजून एक गोष्ट त्याला फक्त संप्रदाय सांगू नका. त्याला आपण ज्या हिंदू जन्मामध्ये जन्माला आलो त्याचं महत्त्व सांगा. आता छावा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित झाला. संपूर्ण धुमाकूळ घातला छावा पिक्चरने. त्याची एक क्लिप महाराष्ट्रामध्ये एक व्हायरल झाली. बाप आपल्या मुलीला घेऊन थिएटरमध्ये गेलेला आहे आणि त्याची 6 वर्षाची मुलगी जेव्हा शंभू राजाला कैद केलं औरंगजेबाने तो प्रसंग जसा सिनेमाच्या त्या थिएटरवर ओपन झाला तशी ती मुलगी बापाचा पाय धरून रडायला लागली. बाबा का मारतोय आपल्या राजाला सांगा. तो चित्रपट जर पाहिला ना महाराज कधी प्रेम करणार नाही तुम्ही त्या लोकांवर. 40 दिवसापर्यंत जीव घेणा यातना दिला शंभू राजांना. तप्त सळया डोळ्यांमध्ये टाकल्या पण स्वाभिमानी डोळे वाकू दिले नाही औरंगजेबाच्या समोर. गुडघ्याच्या वाटा फोडून टाकल्या पण स्वाभिमानी गुडघे औरंगजेबाच्या समोर झुकवले नाहीत. हात छाटून टाकले पण प्राणाची भीक मागण्याकरता हात पसरवले नाही. सरते शेवटी 40व्या दिवशी शिरच्छेदन झालं. शिर वेगळं झालं धड वेगळं झालं पण स्वाभिमानी राजाने आपली मान औरंगजेबाच्या समोर झुकू दिली नाही. औरंगजेबाला डोळ्यामध्ये डोळे टाकून शंभू राजा सांगतायत औरंग्या बदलवायची कोशिश कोणाला करतो तू. हम जब चलते हैं तो राह चलने लग जाती है. हम जब ठहरते हैं तो आसमां ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना क्योंकि जब हम बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है. या भारतामध्ये आपण जन्माला आलो या आपल्या मुलांना सांगा. ते मुलगी बापाचा पाय धरून रडते बाबा का मारतोय आपल्या राजाला हा. त्यांना आपल्या हिंदू धर्माचा इतिहास सांगा आपली परंपरा सांगा. त्यांना सांगा बाळा आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ज्या भारत मातीमध्ये जन्माला आलो ती माती आपल्याला मातीसाठी जगायला शिकवते.
आणि मातीसाठीच मरायला पण शिकवते. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की हर नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो भी इस भारत माँ के लिए और मरेंगे तो भी इस भारत माँ के लिए. और मरने के बाद गंगा जी में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो ये कही आवाज आएगी भारत माता की. या भारतामध्ये आपण जन्माला आलो म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या. आपला विषय अंतर झाला पण चाल सुंदर म्हटली म्हणून सांगितलं. आपल्या मुलांना जर हे संस्कार दिले नाही रडण्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय राहणार नाही. महाराज म्हणतायत राम आणि कृष्ण ही दोघं नाम साजरे आहेत, गोड आहेत, पवित्र आहेत. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को हो या राम. बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम. राम आणि कृष्ण, राम नामाने अनेक लोकांचा उद्धार झाला. 2 नंबरचं नाव सांगितलं कृष्ण. कृष्ण नामाने किती लोकांचा उद्धार झाला महाराज. कृष्ण नामाने गोपिकांचा उद्धार झाला, कृष्ण नामाने अर्जुनाचा उद्धार झाला. कृष्ण भक्तीमध्ये एवढ्या गोपिका तल्लीन झाल्या की त्यांना सूद राहिली नाही. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में बदनाम हो गई तेरे संसार में. ज्योत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मैं तो सुध सुध कोई तेरे प्यार में, सुध सुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे प्रीत लगा दे जगनों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. गवळणीने संपूर्ण जीवन कृष्णा करता खर्ची पाडलं. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. कशाचीच सूद राहिली नाही महाराज. गाईकडे दूध धुवायला गेलेली गवळण बैलाच्या खाली बसून जाते. कृष्णाची मुरली वाजली की सगळं तन मन धन कृष्णा करता अर्पण केलेलं आहे. रात दिन में श्याम पिया बस तेरे ख्यालों में रहती हूँ. रात दिन में शाम शाम कहती हूँ. दीवानी बनी मैं दीवानी बनी, शाम पिया की बनी रे दीवानी बनी. सिर पर काजल नैनों में कुमकुम, हल्दी से मलवट भरने चली, हल्दी से मलवट भरने चली रे में. राम नामाने अनेकांचा उद्धार झाला, कृष्ण नामाने अनेकांचा उद्धार झाला. ही दोघं नावं हृदय मंदिरे स्मराकारे, हृदयाच्या मंदिरामध्ये साठवायचे. कोणी कोणी साठवलं, बऱ्याच लोकांनी साठवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला धाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी साठवलं. अजून कोणी साठवलं महाराज. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडियला. जनाबाईंनी हृदयाचा बंदीखाना करून देवाला साठवलं. दरीला पंढरीचा अजून कोणी साठवला, ज्यांनी ज्यांनी साठवला. साठविला हरी जी हृदय मंदिरी,
त्यांची सरली हिरजार झाला सफल व्यापार. आणि कदाचित जर देवाला साठवलं नाही तर मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने लक्षात ठेवा, देवाशिवाय आपली सोडवण कोणी करू शकणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या आपुली आपणा करा सोडवण, 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 संसार बंधन तोडावे ते तोडावे, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण, संसार बंधन तोडावे तोडावे, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण, आपुली आपणा करा सोडवण. अत्यंत गोड चाल महाराजांनी म्हटलेले आहे. दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. 15 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. देवाचं जर चिंतन केलं नाही तर तुम्ही आणि मी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, तुम्हाला आणि मला आपुली आपण सोडवण करायचे. आपले सोडवण करायला बाहेरचा माणूस येणार नाही. मला खरं सांगा मंडळी, तुम्हाला आणि मला देवाने किती वर्षाचं आयुष्य दिलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचा माणूसाला आयुष्य दिलं पण तातडी कधी केली नाही. तुकाराम ज्ञानोबा म्हणतायत वेगाने तोडा, कारण जीवनाची गॅरंटी नाही. 100 वर्षाचा माणसाला आयुष्य दिलं देवाने. माणसाचं आयुष्य कसं गेलं सगळ्यांना सांगतो, लक्ष देऊन ऐका. 100 वर्षाचं आयुष्य देवाने दिलं. आता हे पुढचं जे 10 मिनिटं मी कीर्तन करणार आहे ना, हे कुठल्या ग्रंथातलं नाही, कशातलं नाही, हे तुमच्या आणि माझ्या आयुष्यातलं आणि तुमच्या आणि माझ्या घरातल्या या गोष्टी आहेत. 100 वर्षाचं देवाने तुम्हाला मला आयुष्य दिलं, पण कसं गेलं माहितीये? 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 तसे तसे श्वानापरी कष्ट करी तसे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 रपली बुद्धी, 70 खुंटली दृष्टी, 80 खाटी चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. मग 90 म्हणे भगवंता, तुला कोठे शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला. जीवन असं गेलं. 10 खेळण्यात गमवले, माणसाच्या आयुष्याचे 10 वर्ष खेळण्यामध्ये निघून गेले. जेऊरकर मंडळी, मी व्हॉट्सअपला एक मेसेज वाचलेला होता, तुम्हाला पण आवडेल तो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, माझे मित्र जेव्हा लहान होते तेव्हा एका जवळ ही घड्याळ नव्हती, पण वेळ मात्र भरपूर होता. आता माझी सगळी मित्र मोठी झाली, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आली, वेळ मात्र त्यांच्याजवळ शिल्लक नाही. म्हणून सुरुवातीचे 10 वर्ष खूप आनंदाचे. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले. 20 वर्षाचा झाला की आपलं लग्न होतं, अगोदर होऊन जायचं बरं. आता 20 वर्षांचा पोरांचा टाळा. आमच्या गावामध्ये तर खूप डेंजर परिस्थिती आहे. आमच्या गावाचे नवरदेव जर पाहिले तर तुम्हाला अटॅक येऊन जाईल. 30 वर्षाचे, 35 वर्षाचे, 40 वर्षाचे. एक 45 वर्षाचा नवरदेव, रोज मी गाडी काढली का गाडीजवळ येतो. महाराज बघा हो, तुम्ही रोज नवीन गाव पाहता, कुठं बजेट बसला तर बघा. 45 वर्षाचा बरं. मी त्याला सांगतो, भाऊ 5 वर्षाकरता कशाला डाग लावून घेतो. जेमतेम माणूस आता 50 वर्ष जगतो. अगोदर व्हायचं ते. 20 लग्न लागले, 20 वर्षाचा झाला की लग्न होतं. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, याच्या पुढचं चिंतन खूप सुंदर आहे. 20 वर्षाचं तुमचं आणि माझं लग्न झालं,
की मग आपला वेल वाढतो. कितव्या वर्षी? 30व्या वर्षी. 30आत वेल वाढला. 30 वर्षाचा झाला की वेल वाढतो. वेल वाढणं म्हणजे काय? मुलं बाळ होणं. 30 वर्षाचा झाला की वेल वाढतो. 40 वर्षाचा झाला की तोच वेल डोक्याबरोबरचा दिसायला लागतो. म्हणजे मुलं डोक्याबरोबरची दिसतात. शेवरकर मंडळी, बापाची मुलं जेव्हा डोक्याबरोबरची होतात तेव्हा तो परिवारातला बाप त्या मुलांकरता कष्ट करतो. फक्त कष्ट करत नाही, 40 असे तसे श्वाना परी कष्ट करी तसे. श्वान म्हणजे कोण? कुत्रा. त्या कुत्र्याप्रमाणे बाप परिवाराकरता कष्ट करतो. पण जेऊरकर मंडळी, मला खरं सांगा, कुत्र्यासारखं कष्ट करणारा बाप, परिवाराकरता राबराब राबणारा बाप, त्याची किंमत आयुष्यभर आपल्याला समजली नाही. समजली. लोकांना माय समजून गेली, लोकांना बाप नाही समजला. मुलगा नोकरीला लागला, गल्लीमध्ये पेढे वाटणारी आई सगळ्यांना दिसते, पण मुलाच्या नोकरी करता साहेबांच्या पायावर टोपी गहाण ठेवणारा बाप लोकांना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊने घडवलं अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, पण स्वतःच्या मुलाकरता आदिलशाच्या दरबारामध्ये मुजरा करणारा शहाजीराजे आपल्याला माहित नाही. देवकीने जन्म दिला, यशोदेने देवाला लहानाचं मोठं केलं, संपूर्ण विश्वाला माहितीये, पण स्वतःच्या मुलाकरता रात्रीच्या रात्री 12 वाजेला यमुनेच्या जीव घेण्यापुरामधून हातापायामध्ये बंधनं असताना जो बाप मथुरेमधून गोकुळमध्ये पोहोचवतो तो वसुदेव आपल्याला माहित नाही. लोकांना माय समजून गेले, लोकांना बाप नाही समजला. तुमचा बाप आयुष्यभर तुमच्या करता कष्ट करतो, राब राब राबतो. बापाला ओळखायच्या सोप्या सोप्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. तुमच्या परिवारावर जेव्हा आनंदाचा प्रसंग राहतो, सुखाचा प्रसंग राहतो, तेव्हा सगळ्यांच्या मागे राहतो बाप. एवढंच जाऊ द्या जेऊरकर मंडळी, स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये कपडे बदलवण्याची सुद्धा सबुरी ज्या माणसाला राहत नाही त्या माणसाचं नाव आहे बाप. त्याच मंडपामध्ये 10,000चा हंबर खालून नवरदेवाची माय सगळ्या मंडपामध्ये मिळते, पण स्वतःची कपडे बदलवण्याची सुद्धा सबुरी ज्या माणसाला राहत नाही त्या माणसाचं नाव आहे बाप. करोड रुपयाची संपत्ती तुम्ही कमवून ठेवा आणि पाठीवरून कौतुकाचा हात फिरवणारा बाप घरामध्ये राहू नका देऊ. काही किंमत नाही त्या प्रॉपर्टीला. आपली प्रसिद्धी, आपली प्रतिष्ठा, आपण कमवलेला पैसा, आपण कमवलेली इज्जत आणि आपण कमवलेली प्रॉपर्टी बघण्याकरता आपला बाप घरामध्ये जिवंत पाहिजे. लोक तर जडणारे आहेत महाराज, खुश होणारा घरामध्ये फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे बाप. बापाची अजून किंमत सांगू, तुमचा बाप रात्रंदिवस खाटीवर पडलेला आजारी असू द्या की गावभर दारू पिणारा दारुड्या असू द्या, ज्या घरामध्ये बाप राहतो आणि ज्या घरामध्ये नवरा राहतो त्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ताकद समाजाच्या लोकांमध्ये राहत नाही. हा दरारा असतो बापाचा. आणि असा बाप जेव्हा आपल्याला सगळ्यांना सोडून निघून जातो तेव्हा आपण भिकारी होतो. आपली माय जाते त्या दिवशी आपण अर्धे भिकारी होतो आणि आपली बाप जातो त्या दिवशी आपण पूर्ण भिकारी होतो. परिवाराकरता कष्ट करणाऱ्या बापाची किंमत आजपर्यंत कोणाला समजली नाही. म्हणून बापाची सेवा करा. आईची एकदा नाही केली तरी चालेल, मी या मताचा आहे, पण आपल्या बापाची सेवा करा. पण परिवारामध्ये कोणालाच बाप समजला नाही, फक्त एका जणाला समजला. कोणाला माहितीये? त्याच्या मुलीला. म्हणून देवाने एकदा आपल्याला मुलगा दिला नाही तरी चालेल, पण प्रत्येक बापाला देवाने एक तरी मुलगी द्यायला पाहिजे. काय मत आहे तुमचं जेऊरकर मंडळी? प्रत्येक बापाला देवाने एक तरी मुलगी द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे? कारण बापाचे कष्ट तिला माहिती आहे. पण आपल्याला सगळ्यांना मुलगा पाहिजे. कशा करता? कशा करता पाहिजे मुलगा? दिवा लावायला सांगतोय मी, दिवा लावायला. तसा तो दिवा लावायला राहतो, पण दिवा लावायचं काम कमी करतो, आखाड्या लावायचं जास्त करतो. पण प्रत्येक बापाला पाहिजे मुलगी. का पाहिजे? 5 मिनिटामध्ये भाव सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? प्रत्येक बापाच्या घरामध्ये एक मुलगी का पाहिजे? एका घरामध्ये नवरा बायकोचं भांडण चालू झालं. आता नवरा बायकोचं भांडण पंचांगमध्ये काय बामणाकडे पाहावं लागत नाही, ते कधी होऊन जाईल सांगता येत नाही. नवरा बायकोचं सकाळी भांडण झालं, संध्याकाळी आईने स्वयंपाक चालू केला. आता भांडण झाल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक कसा होतो हे काही वेगळं सांगायचं तुम्हाला काम नाही. स्वयंपाक एवढा असाच राहतो.
आपला दृष्टांत कुठं चालू होता तो मला सगळ्यांना माहिती आहे. मुलगी प्रत्येक बापाच्या घरामध्ये का पाहिजे? 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिले, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एका घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं. संध्याकाळी आईने स्वयंपाक तयार केला. आता भांडण झाल्यावर स्वयंपाक कसा होतो हे काय तुम्हाला वेगळं सांगायचं काम नाही. संध्याकाळी स्वयंपाक चालू झाला. स्वयंपाक झाला. पूर्ण स्वयंपाक किचनमधून हॉलमध्ये येऊन गेला. सगळी लोक जेवायला बसून गेली. बाप रुसलेला होता, फुगलेला होता. बाप पुढच्या दारावर जाऊन बसलेला होता. मला खरं सांगा जेऊरकर मंडळी, बापाला बोलवायची जबाबदारी कोणाकडे येते? बोला ना, कोणाकडे येते? मुलीकडेच येते. आई फक्त इशाऱ्याने सांगते जाय करजदारला जेवायला बोलू ना. हे अख्खा कोणची राजनी बरं, करजदार म्हणते त्याला. जाय करजदारला जेवायला बोलून आल. आता तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्याकडे पाहिलं तर या दृष्टांतातला भाव तुम्हाला समजेल. मुलगी बापाला बोलवायला जाते. आता मुलगी बापाला बोलवायला जातात तर तेव्हाचा प्रसंग खूप विचित्र असतो. बाप रुसून फुगून फुगड बसलेला असतो. मुलगी जाते आणि बाबा समोर अशी उभी राहते. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं तर या दृष्टांतातला भाव तुम्हाला समजेल. मुलगी जाते ना अशी बाबाजवळ उभी राहते. बाबा चला ना बाबा जेवायला. बाप रुसलेला असतो, फुगलेला असतो. बाप सांगतो दीदी मला जेवायचं नाही बेटा, जा तुम्ही जेवण करून घ्या. मुलगी हालत नाही मग असतो तो. बाबा चला ना बाबा जेवायला. दीदी मला जेवायचं नाही बेटा, जा तुम्ही जेवण करून घ्या. बाबा चला ना बाबा जेवायला. आणि इथं बाप थोडा मुलीवर रागवतो. दीदी नाही सांगितलं ना तुला, जा इथून, मला जेवायचं नाही. आणि इथं फक्त मुलगी एकच शब्द खर्च करते आणि तो शब्द बापाच्या अंतःकरणाला घाव करून निघून जातो. बाबा जर तुम्ही जेवलात नाही ना बाबा तर तुमची मुलगी सुद्धा जेवणार नाही. बापाला असं वाटतं जर मी उपाशी राहिलो तर माझं पेलू उपाशी झोपेल. रुसलेला फुगलेला बाप उठतो आणि जेवायच्या ताटावर येऊन बसतो. हे सामर्थ्य जगामध्ये कोणाजवळ असेल तर ते फक्त मुलीमध्ये महाराज. मला राहून राहून असा प्रश्न पडतो, जर मुलीच्या जागेवर कदाचित मुलाला बोलवायला पाठवलं तर कसा बोलवेल बरं मुलगा? आमच्याकडे आयराणीमध्ये कसं बोलवेल माहिती आहे का? कार भो चालना चेंद आले. कारण एक नंबर ना तरोटा. आणि बापाने जर सांगितलं जाय रे मला जेवायचं नाही, जा निघितून, तो घरात येऊन सांगतो बाई तुम्ही रातभर उपटापट्या चालू द्या, तुम्ही तिकडं चेटा मला जेवायला देऊन द्या. तो चरून फुगून घेतो आणि बाहेर डवरायला निघून जातो. मुलगी तसं करत नाही, बापाला जेवायला उठवते महाराज. आता याच्या पुढचा प्रसंग आहे का? इकडनं आई बसते, इकडनं बाबा बसतात आणि दोघांच्या मध्ये जी जागा असते ना तिथं पटकन येऊन मुलगी बसून जाते. मला खरं सांगा, दोघांच्या मध्ये जी जागा असते तिथंच मुलगी का बसते? कारण तिला माहिती आहे जेवण करता करता या अक्काचं तोंड काय बंद राहणार नाही. हा भाऊ हिच्या कानपट्ट्यात केव्हा वाजवून देईल सांगता येत नाही. पण विनोदाचा भाग बजा करा, ज्या बापाला देवाने मुलगी दिली तो जगातला सगळ्यात भाग्यवान बाप आहे. महाराज माझी मुलगी फक्त 6 वर्षाची 6 वर्षाची मुलगी माझी. मी आता कीर्तन करून तुमच्या जेवरून निघेल, मला 3 वाजून जातील धरणगाव जळगाव जाता जाता. रात्री फक्त 2च लोक फिरतात, चोर आणि कीर्तनकार, बाकी सगळे झोपलेले का. मग रात्री मी 3 वाजता 2 वाजता कधीही गेलो की माझी 6 वर्षाची मुलगी उठून जाते. तिच्या मम्मीजवळ झोपलेली राहते ती. माझा आवाज ऐकला की उठून जाते, माझ्या पोटाला चिपकते. पोटाला चिपकलं की तिला असं वाटतं सगळं जग आता माझं घरी येऊन गेलं. आता याच्या पलीकडे देवाने मला काही दिलं नाही तरी चालेल. 6 वर्षाची मुलगी माझी एकही दिवस माझ्याशिवाय झोपत नाही. आणि 3च वर्षाचा मुलगा आहे माझा, आतापासून शिव्या देतो तुम्हाला. म्हणजे मुलीमध्ये जे गुण आहेत ते नॅचरल आहेत. मला फक्त याच्यातून एकच भाव तुम्हाला सांगायचा आहे, बापाची किंमत फक्त मुलीला समजली. तो कष्ट करतो, 40 तसे तसे श्वानापरी कष्ट करीत असे, पण कुठपर्यंत 50 उतरते कडा, शेवटी अधोगतीला गेला. 60 तरपली बुद्धी, 60 वर्षाचा झाला की बुद्धी भ्रमिष्ट होते. 60 वर्षाच्या पुढे घरामध्ये किंमत राहत नाही. 8 वर्षाचा नातू आपल्या आईला सांगतो, मा या म्हाताऱ्याला काय सांग बरं, नाही त्याच्या डोक्यात दगड घालून. किंमत
हिम्मत नाही. 60 तरपली बुद्धी, 70 खुंटली दृष्टी. 70 वर्षाचा झाला की डोळ्यांनी दिसत नाही. 80 खाटी चिटकला शेवटी अधोगतीला गेला. 80 वर्षाचा झाला की म्हाताऱ्याची खाट घरात राहत नाही. खाट जाते एका वाडग्यामध्ये. खाटी खाली घमेलं येतं. घमेल्यामध्ये राख येते. राखेमध्ये तो थुंकतो आणि थुंकताना जर त्याच्या परिवारातल्या लोकांनी पाहून घेतलं तर बाईल म्हणता खरे मरता तरी बरे नासिले घर थुंकून या. हे शब्द त्याच्या कानावर पडतात. देवा, ज्यांच्या करता हाडाचे काढ रक्ताचं पाणी नेत्राचे दिवे केले त्या लोकांना आता माझी लाज वाटायला लागली. आता सगळ्यांसाठी जगून पाहिलं देवा, त्यांनी मला धोका दिला. जेऊरकर मंडळी सांगू, आपल्यावर लोक किती दिवस प्रेम करतात. जोपर्यंत आपण त्यांच्या कामामध्ये पडतो तोपर्यंत. आपली गरज संपली की लोक आपल्यावर प्रेम करणं विसरून जातात. म्हणून सगळे पर्याय संपून जातात आणि मग देवाला आरोडी मारतो तो. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता. देव म्हणे भाऊ, तू तुझ्या 8 वर्षाच्या नातूला चालत नाही, तू मला चालशील का? नाही. यम येतो मग साखरदंडाने त्याला बांधतो. चित्रगुप्त त्याची डायरी उघडतो. आपला सगळा क्राईम नामा कोणाजवळ आहे माहितीये? जेऊरकर मंडळी चित्रगुप्त जवळ. चित्रगुप्ताच्या समोर यम उभा करतो. सांगा चित्रगुप्त याने पंढरीची वारी केली का? अजिबात नाही ना महाराज. याने सप्ताची पावती फाडली का? महाराज, या दलिंदरने सप्ताची पावती फाडली नाही, पण सप्त्यात पाय घातल्याशिवाय राहिला नाही ना महाराज. या अवलादी बऱ्याच गावामध्ये आहेत बरं सप्तामध्ये पाय घालणाऱ्या. पण मी तुम्हाला खरं सांगू, सप्तामध्ये पाय घालणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. आणि त्यांच्याबद्दल कीर्तनामध्ये बोलावं ते काही एवढे मोठे बी नाहीत. पण जेऊरकर मंडळी ऐका, सप्तामध्ये पाय नका घालू. लग्नाच्या पत्रिकेमध्ये जर तुमचं नाव सोडून दिलं ना तुमच्या नातेवाईकांनी, तर वर्णाच्या डेकमध्ये पाय घाला. पण सप्ता पाय घालण्याचं साधन नाही. सप्तामध्ये पाय घालू नका जेऊरकर मंडळी. सप्तामध्ये हात घाला, भगवान तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. इथं फक्त एकच गोष्ट करायची, ज्योत से ज्योति मिलाते चलो, ज्योत से ज्योति मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. असं वाटतंय की अजून रात्रभर कीर्तन चालू द्यावं, इतकी गोड मंडळी आहेत. वातावरण चांगलं आहे, पण आपली निर्धारित वेळ समाप्त झालेली आहे. मग यम त्याच्या कमरामध्ये लात मारतो आणि त्याला विचारतो, याच्या करता पाठवलं होतं तुला इथं, काय केलं तू? क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस बना था उसको ही खो दिया. ज्या गोष्टीकरता आपल्याला देह मिळाला ती गोष्ट आपण केली नाही. म्हणून या जीवनामध्ये आल्यानंतर एकच गोष्ट करायची आहे, काय? आपुली आपण करा सोडून. हे आयुष्य संसाराकरता खर्च करू नका, देवा करता खर्च करा. संसार बंधन तोडा वेगी. आणि जर कदाचित आपल्याला असं करता आलं नाही तर महाराज म्हणतायत, नाही तरी गेला जन्म. ऐका, आज रामनवमीचा पवित्र दिवस आहे. निर्धारित वेळ आपली समाप्त झालेली आहे. सगळ्यांनी हातांच्या घडींची मोडामोडी करायची आणि सगळ्यांनी भजन करायचंय. विठोबा
विठोबा रखुमाई 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 निर्धारित वेळ आपली समाप्त झालेली आहे. पण आज रामनवमी आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं रामाचं चिंतन करायचं. तुमची इच्छा असेल तर 2 मिनिटं घेऊ का अजून? ऐका, आजची कीर्तनाची सेवा आमच्या साहेबराव तात्या कांबळे यांच्याकडे होते. माझ्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे. 2 पाय त्यांचे अपंग आहेत. त्यांच्यावर फार मोठं संकट आलं पण देवाने त्यांना तारलं. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. 2 जण आमच्या आजी पण आणि ते पण आमचे आजोबा लागतात. त्यांचा अट्टहास होता, जिव्हाळा होता की महाराजांनी आमच्या गावामध्ये कीर्तन करावं. आणि रामनवमी हनुमान जयंतीचा प्रेड तर असा राहतो, ज्या कीर्तनकारला काही येत नाही असा कीर्तनकार पण घरी राहत नाही. आणि जेऊरवाले इतके हुशार लोक आहेत, बरोबर मला पहिलाच दिवस दिला, रामनवमीच्या दिवशी दिला. माझं नियोजित कीर्तन चांदवड तालुक्यामध्ये भरवीरला गेल्या 10 वर्षापासून राहतं. पण आमच्या बाबांचा साहेबराव तात्यांचा आग्रह होता की महाराज तुम्हाला जी तारीख मिळेल त्या तारखेला या पंचवरमध्ये कीर्तन करा. कीर्तन करून तर माझ्या जीवनाचं ऋण तुटून गेलं. इतकी सुंदर गोड ऐकणारी मंडळी, अत्यंत गोड आहे. एवढं भव्य दिव्य नियोजन, एवढा मोठा हार माझ्या लग्नात पण माझ्या गळ्यात पडला नव्हता. फटाकडा वाजला, घाबरून गेलो मी. एवढं सुंदर नियोजन, अशा नियोजनामध्ये कीर्तन करायला भाग्य लागतं. अत्यंत गोड नियोजन आहे. आता आपल्याला रामाचं चिंतन करायचं, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भरायचं. आज राम जन्मोत्सव आहे म्हणून महिला पुरुष मंडळींनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, तो अंगना सजाऊंगी, वाह, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्म को सारे पाप मिट जाएंगे. वाह, काय आवाज आहे तुमचा. आता महिला मंडळ म्हणा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, वाह, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. म्हणजे आता कोणती पार्टी जिंकली याच्यावरून अंदाज मिळवून घ्या. हे तुम्हाला कधी जड पडतील. बरं, आमच्या गावामध्ये महाराज एक म्हातारी आहे, जय भीम समाजाची म्हातारी, आदिवासी म्हणजे जय भीम समाजाची म्हातारी, गरीब आहे, झोपडीमध्ये राहते. गावात कोणाचंही लग्न जमलं की तिला मोटरसायकलवर बसवतात आणि गाणे म्हणायला घेऊन जातात. आता ते गाणं काय मी तुम्हाला म्हणून दाखवणार नाही, एवढी अपेक्षा काही करू नका. पण ते आई रानातलं गाणं हे तुम्हाला समजणार पण नाही. ऐका, तरी एक कडवं म्हणतो. म्हातारी इतकं गोड गाणं म्हणते,
झाकी पदरले जुमनी लाडकी मैना सासू सांगे सूनले काय काय लय जो सून सांगे सासूले टोंगल लय जो टोंगल हे मोलकी रिंग हे अनमोल की झाकी पदरले जमनी लाडकी मैना. काय समजलं बरं तुम्हाला? पण ऐकायला गोड वाटतं. ते काही का म्हणत नाही तरी ऐकायला गोडच वाटतं. महाराज आता जगन्नाथपुरीची ट्रिप होती आमची. 150 लोक आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो. तिथं आमच्या जळगावची एक बाई आलेली होती. आता या बाया जे भजन म्हणतात ना ते कोणत्या ग्रंथामधून आणतात हे आपल्याला पत्ता लागत नाही. काय म्हणतात त्यांनाच माहिती. ती जळगावची एक बाई ट्रिप मध्ये भजन म्हणायची. हे गाणं ऐकायला तुम्हाला गोड वाटेल. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. म्हातारी इतकं सुंदर म्हणायची. तावडी भाषा राहते तिकडे जळगाव भुसावळ अकोला विदर्भातली भाषा तुम्हाला माहिती. ती म्हातारी गाणं म्हणायची. मीन केली उडदाची दाड मनी माय तू खाऊन तरी पाय. असं बोलता आवडतं तुम्हाला. म्हातारी इतकं गोड म्हणायचे. मीन केली उडदाची दाड मनी माय तू खाऊन तरी पाय. मया घरदनी फिरायला गेला संध्याकाळ झाली तरी घरी नाही आला. मले वाटलं बेवडा झाला काय मनी माय तू खाऊन तरी पाय. याच्या पुढचं कडवं मला खूप आवडलं होतं म्हणून मी कीर्तनात ते म्हणतोय. मया घरधनी पंढरपूरले गेला 1 महिना झाला तरी घरी नाही आला. आपल्या घरच्या दिंड्यांना 1 महिना लागतो. मया घरधनी पंढरीले गेला 1 महिना झाला तरी घरी नाही आला. मले वाटलं संत झाला काय मनी माय तो खाऊन तरी पाय. त्यांचा आवाज खूप गोड आहे. सगळ्यांनी 1 मिनिट भजन करायचंय. हरे राम 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 हरे राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरे राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. हरे राम 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 राजा राम 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 सीता राम राम ओ हरे राम राम हरे राम 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 राजा राम 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 राजा राम 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 हरे राम राम सीता राम 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 वालगी निर्धारित वेळ आपली समाप्त झालेली आहे. 2 चरणाचा धावता भावार्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवेमध्ये जे वेडेवाकडे शब्द असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आणि जे वाईट असेल ते तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा. 3 मुलं असतील तर मला 4था समजा. 2 असतील तर मला 3रा समजा. 1 असेल तर मला 2रा समजा. आणि 1 पण नसेल तर मला दत्तक घेऊन घ्या. कारण मी दत्तक घ्यायला खूप परवडतो. मी कमी खातो आणि जास्त माल आणतो. पण दत्तक सारखंच जेऊरचं प्रेम आहे. माझं गाव आहे जेऊर. माझ्या वडिलांची जन्मभूमी. माझे वडील इथलेच आहेत. पण आम्ही तिकडे चालले गेलो राहण्याकरता. आमचे संतोष काका वगैरे त्यांचा सगळा परिवार आमच्या काकांचा इथं राहतो. सगळे आमचे साहेबराव दादा वगैरे सगळे नातेवाईक लोक आहेत. मला सगळ्यांची नावं पाठवत पण मी मुद्दाम कोणाचं नाव उल्लेख करणार नाही. सगळ्या भजनी मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत आली. सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज
तुकाराम 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 खाली बसा कृपया कोणी उठू नका. धन्यवाद महाराज. झाले रामराज काय उणे आम्हासी. खरोखरच आज तुमच्या भावनिक शैलीनं, विनोदी शैलीनं आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानानं खरोखरच